दादा मला महाबळेश्वरला जायचंय हो, मला सोडा की प्लीज. नक्की सोडणार ना. पण आता तुम्ही आलात ना तर आमचा मधाचा नक्की फार्मिंग कसं असतं. काय तुमचं नाव? मी राजेंद्र घाडगे पाटील, महाबळेश्वर. हा, हा. महाबळेश्वर तालुक्यातला मध उत्पादक आणि स्ट्रॉबेरी उत्पादक एक शेतकरी आहे. बर. आणि तुमच्यासारखी व्यक्ती इथं आमच्या शेतावर आले हे माझं भाग्य मी समजतो. अहो आम्हाला फक्त छोटी स्ट्रॉबेरी किंवा मध घ्यायचा होता. तुम्ही कुठं पळवून नेताय नाही, आम्हाला? पण तुम्हाला शेतावर माझ्या व्हिजिट करावे लागेल आणि तो माझा आग्रह आहे. चला बघू. गाडगे पाटील म्हणतायत तर बघायला तर पाहिजे ना काय प्रकार आहे. चला बघू. कुठं जंगलात घेऊन चालला की काय? मधमाशा पालन हा नक्की काय व्यवसाय आणि तो कसा केला जातो? मधमाशा पालन. हो. बर. महाबळेश्वरचा हा खरं तर मुख्य व्यवसाय एकेकाळी होता. मात्र दुर्दैवाने आता थोडंसं त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे थोडंसं मी स्वतः नॅचरली मधमाशा पालन करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. तो तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो मी. बापरे, हे बॉक्स आहेत रे बाबा. हा, हे एका बॉक्समध्ये साधारणतः 4000 मधमाशा असतात. हा हा. आणि ह्या 4000 मधमाशांमध्ये त्यांची एक क्वीन असते. आता हे बघा लाईव्ह तुम्हाला दिसतंय मध घेऊन येत आहेत. हो. मधमाशा जंगलातून मध कलेक्ट आणून करतात. ह्या इथे साठवला जातो. बर. आणि तो मध आपण साधारणतः फुलोरा जंगलामध्ये भरपूर असला की मध याच्यामध्ये भरपूर कलेक्ट होतो. हा हा हा. मग तो आपण साधारणतः आमचे चेक करणारी ती प्रशिक्षित माणसं असतात. म्हणजे पुस्तकी ज्ञानवाले नव्हे. प्रत्यक्ष अनुभवी माणसं. पण हे 3च बॉक्स आहेत. नाही, साधारणतः असे 200 बॉक्सेस आतमध्ये जंगलामध्ये पूर्ण आहेत. 200 बॉक्स लावले 200 तू? बॉक्स लावलेत. आणि याला मला शासनाने सुद्धा खूप चांगली मदत केलेली आहे. कसं काय? जवळजवळ एका बॉक्सला मला सुरुवातीला शासनाने 3000 रुपये अनुदान दिले. हा. कारण मधमाशा पालन हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. जर मधमाशा नसतील तर माणसाची प्रजात 3 वर्षामध्ये पुढच्या संपेल. काय मधमाशा, सांगतोस? होय. का बरं? कारण मधमाशांनी अन्नधान्य ज्यावेळी आपलं निर्माण होतं, गहू होतं, सुद्धा उदाहरणार्थ गहू, त्या गहूची जर का समजा पोलन प्रक्रिया झाली नाही, ती मधमाशाच करू शकतात, दुसरं बरोबर, कोणीही करू बरोबर. शकत नाही. तर अन्नधान्याची निर्मिती होऊच शकणार नाही. बापरे. आणि अन्नधान्याची निर्मिती नाही झाली तर मानव प्रजात संपेल. दादा, हा बोला. दादा मला एक सांग. बोला. हे जे मध गोळा केलं जातं, हा, कष्ट ते करणार, हो. त्यांना काय उरणार? ओके, आता सांगतो तुम्हाला. आता हा जो मधमाशांचा पार्ट आहे, हा पे बॉक्सचा पार्ट, हा. त्याला टॉप म्हणतात किंवा टॉप हा, म्हणतात, हा. रूफ ऑफ टॉप. इकडे ही मोकळी जागा असते, बरं. म्हणजे त्यांना विश्रांती वगैरे करायची. हा जो पार्ट आहे हा मध कलेक्शन फक्त इथे असतं. बरं. या पार्टमध्ये हा 4 इंचाचा पार्ट. आणि हा जो पूर्ण 7 इंचाचा जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांचा राहण्याचा अधिवास, त्यांना साठवून ठेवलेला त्यांच्यासाठीचा मध आणि ब्रीडिंग, नवीन मधमाशा तयार होण्याचा विषय, तो ह्या पार्टमध्ये चालू असतो. बर. आणि हा जो पार्ट आहे खाली हा मोकळा असतो. जर वरती काही कचरा असेल तर तो खाली ढकलून दिला म्हणजे जातो. सगळं आपलं नाहीये. नाही, हा. आपला फक्त हा 4 इंचाचा पार्ट त्यातला आहे. पण तो सुद्धा मला- खरं तर आपला नाही. पण रे खरं तुला सांगतो, हा. तुझे पुढचे 197 बॉक्स या जंगलात आहे, विश्वास ठेवणं अवघड आहे. पण हीच तर खरी मजा आहे. म्हणजे ते आता खरं इथे- नॅचरल ज्याला म्हणतात ते आहे. लेले सर, इथं जर का मी कॉन्क्रिटीकरणाचे पायवाटा करेन किंवा काय, आता ही माझी प्रायव्हेट लँड आहे. किती महाबळेश्वर- एकर आहे तुझी? माझी 6 एकर प्रायव्हेट लँड आहे हा, स्वतःची. हा, हा. आणि याच्यामध्ये मी 2 एकर फक्त मधमाशा पालनासाठी ठेवलंय. 2 एकर स्ट्रॉबेरी, जी आता आपण बघायला जाणारच आहोत. आणि बाकी मग इतर पिकं, म्हणजे गहू असेल, हरभरा पण असेल. पर्याय नाही म्हणून हा शेती करतोयस का आवड नाही. म्हणून करतो? मी स्वतः 2001 साली MA इंग्लिश केलं. अरे थोडीशी शाबास. 2-3 महिने नोकरी केली, पण तिकडे मन लागे ना माझं. आणि मग शेती मला पूर्वीपासूनच आवड होती की आपण शेतीमध्येच काहीतरी करूया. आज माझी स्वतःची 2 एकर स्ट्रॉबेरीची बागायतदार. 2 एकर स्ट्रॉबेरी म्हणजे खूप मोठा विषय असतो, ज्याची रोपं USA मधून इम्पोर्ट करावी लागतात. तुझं वडिलांसकट नाव सांग. मी राजेंद्र लक्ष्मण घाडगे आता पाटील. आता लक्ष्मण घाडगे हे किती वर्षाचे? माझ्या वडिलांचं वय आता 81 वर्ष आहे. हा? आणि त्यांचा मधमाशा पालन हा 60 वर्षापासूनचा व्यवसाय आहे. त्यांची त्यांचा- बॅटिंग अजून चालू आहे. अजूनही बॅटिंग चालू आहे. आजही जे मधमाशांच्या बॉक्स ते चेक करायला येतात येणार. आत्ता पण. क्या बात आहे. हे तुमचा मळा आहे का? हो, हा माझा मळा. आणि आणि एकच आवडी- कामगार? एकच कामगार नाही. आता थोडंसं घरची कामं उरकली की माझ्या स्वतःच्या मिसेस सुद्धा इथे काम करायला येतात. या मिसेस आहेत तुमच्या? हु इज क्वालिफिकेड
BA इन इकॉनॉमिक्स. वहिनी नमस्कार. आता दाखवा. वा. त्याला गोल्डन बेरी म्हणतात. ते येलो कलरचं फळ असतं बघा मार्केट. हो. गोल्डन बेरी ते हे आहे. शहरी लोकांच्या दृष्टीने वैभव फार वेगळं असतं. रेस्टॉरंटमध्ये जाणं, हॉटेलमध्ये जाणं, मॉलमध्ये जाणं हे वैभव असतं. खरं गावाकडचं वैभव हे दिसतं जेव्हा 6 एकराचं शेतीचं स्वतःच्या बाळाप्रमाणे संगोपन केलं जातं, तेव्हा त्याचं दृश्य इतकं सुंदर दिसतं. वा रे वा, मस्त. तुमच्यासारख्या लोकांनी जर कौतुकाची थाप नाही, टाकली नाही. तर आणखीन मजा येईल आम्हाला. काय कर हे कौतुकास्पदच आहे हे. केवढा छान एरिया राहिला आहे का, किती मस्त निसर्ग आहे आणि अजून काय पाहिजे म्हणजे. खरंय. तुझी स्ट्रॉबेरी काय म्हणतात तसं लखलखतीये, माहितीये का? लखलखतीये खरोखर. साहेब खरं तर आता जर का समजा शेतकऱ्यांनी डोक्यात घेतलं ना तर संपूर्ण ऑर्गॅनिक शेती चांगल्या पद्धतीने होते. फक्त ते करण्याची आपली मानसिकता पाहिजे. असं आहे. आता यातलं कुठलंही स्ट्रॉबेरी तुम्ही तोडा जे पूर्ण लाल झाले. हे चालेल. हो नक्की. त्याचा देठ नखाने कट करा. इथनं हो यस. झाड खेचलं तर मग ते डिस्टर्ब होतं. लखलखतीये. घाडगे पाटलांच्या फार्म मधली, मळ्यातली खरोखर लखलखतीये. धुवायची गरज नाही, काही नाही कर, सगळी सेंद्रिय आहे शेती केलेली. त्यामुळे आता थँक्यू. खलास. क्या बात आहे. ज्यांना आजपर्यंत फक्त फॉलो करत होतो तर प्रत्यक्ष आज मला भेटल्यावर माझा आनंद कुठल्या माळ्यावर आहे ते सांगू शकत नाही. आणि बाजूला निसर्ग दाखव मंजिरी. निसर्ग दाखव काय तो. निसर्ग कमाल आहे. सुंदर. समोर प्रतापगड, हो. मकरंदगड, कोयनेचं बॅकवॉटर हे समोर. मळ्यामध्ये मी कमी ठिकाणी गेलेलो नाहीये. तुम्हाला सांगतो, मला निसर्गाची आवड आहे, मला शेतीची आवड आहे. आज जे आलेलो आहे ते महाबळेश्वरहून तापोळ्याला जाताना मी वाटेत थांबलो. या गावाचं नाव कळमगाव. कळम गावाला मी थांबलेलो आहे. घाटगे पाटलांचा मळा बघितलेला आहे. आणि आता हा मध बघा तुम्ही. हा मध बघा. हे बघा, याच्यापेक्षा नैसर्गिक काही मिळू शकत नाही. यांचं म्हणणं काय आहे? मध असा नाही खायचा. कसा खायचा? स्ट्रॉबेरी त्याच्यामध्ये डीप करून खायची. आता यांनी पकडूनच आणलंय. सगळ्या गोष्टी करायच्या. त्यामुळे हे बघा, मध टपकतोय आणि मधाचा वास सुद्धा काय आहे. मधाला एक सुगंध असतो. हो. हा, महाबळेश्वरचा शुद्ध जांभळाचा मध. जांभळाच्या झाडापासून मधमाशांनी कलेक्ट केलेला मध, त्याला जांभळाचा मध म्हणतात. शुद्ध जांभळाचा मध. याच्यावर कुठलीही प्रक्रिया नाही, फक्त वस्त्रगाळ. बरोबर. वस्त्रगाळ म्हणजे सुती वस्त्राने तो गाळलेला मध, त्याला वस्त्रगाळ म्हणतात. मित्रा, तुझी शेती बघून थँक्यू. आणि तू त्याच्यात मन लमवलेलं बघून इतका आनंद झालाय ना. त्यामुळे मनापासून शुभेच्छा. थँक्यू. मनापासून शुभेच्छा. तुमच्यासारख्या काकांना दाखव एक सेकंद. काका फक्त 18 वर्षाचे आहेत. बरोबर ना? फक्त 18 ना? उलटे 18. 81 वय आहे. आणि काका अजूनही काम करतात आणि सगळ्यात मला कामातून घरी आले. वा 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 वा. या शेतीची खरी सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यानंतर मुलगा. हे घाडगे पाटील. पाटील ही आमच्याकडे गावची पदवी होती बरं. आणि घाडगे हे आमचं सरनेम. वा वा वा.